शिकार करताना टायगरला कधी जखमा वगैरे होते. आपण मनुष्य तर इकडे हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट करू शकतो, पण ते ॲनिमल हील कसे होतात? बघा, टायगरच नाही तर जंगलामध्ये कुठलाही ॲनिमल जेव्हा इंजर्ड होतो ते स्वतःच्या लार्व्यानी स्वतःला चाटतात. ते तुम्ही बघितलं, त्यांना जिथे जखम झाली, आपला कुत्रा सुद्धा घरी असलं, मांजर असली तरी तुम्ही बघितलं त्यांना जखम वगैरे कुठे झाली असेल, आपण ट्रीटमेंटसाठी नेतोच. एखादं इथे घाव झाला असेल, इथे झाला असेल काही, तर स्वतः चाटत असतात सतत. तर त्यांच्या लार्व्यामध्ये अँटीबायोटिक असतो, त्याच्याने ते स्वतःला हील करून घेतात. ॲनिमल्सचे तर ठीक आहे, पण बर्ड्स कसे हील होतात? बर्ड्सला लार्वा नसतो सगळ्यात आधी, तर ते कसे हील होत असतील? तर याचं सिंपल आणि सरळ उत्तर हे आहे की तुमच्या घरी कोंबड्या असतील, बरोबर आहे. तुम्ही कोंबडीला कधी मातीमध्ये लोटताना बघितले का? मातीमध्ये मड बाथ घेताना. तर जेव्हा पक्ष्यांच्या बॉडीवरती कुठलाही पॅरासाइट्स येतो त्यावेळेस आपली कोंबडी असो किंवा कुठलाही पक्षी तो मड बाथ घेत असतो. मातीमध्ये तुम्हाला असं लोटताना दिसेल, खेळताना दिसेल, पूर्ण माती अंगावर होतं आणि ते त्याला म्हणतात मड बाथ. त्या मड बाथनी तो आपल्या बॉडीवरती आलेले सगळे पॅरासाइट दूर करून घेतो. आणि सिकनेस अगर त्याला कुठली झाली असेल तर तो काय करतो, जसे ते अँट्सची कॉलनी असते त्या अँट्सच्या कॉलनीवरती जाऊन बसतो आणि त्या सगळ्या अँट्सला आपल्या बॉडीवरती चढू देतो. आणि ते जसे पूर्ण बॉडीवर त्याच्या चढले की तो आपल्या बॉडीला मूव्ह करत असतो. मुवमेंट झालं की ते अँट्स काय करतात, डेंजर फील झाला की ते डंक मारतात. तर जेव्हा ते डंक मारतात तेव्हा ते एक लिक्विड रिलीज करतात, ॲसिड, त्याला म्हणतात फॉर्मिक ॲसिड. तो फॉर्मिक ॲसिड यांना अँटीबायोटिकचं काम करतो. मग तसे करून ते आपलं स्वतःला हील करून घेतात.